तर आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी अलीकडे एनपीसीआयने यूपीआय सारख्या इन्स्टंट पेमेंट सेवांसाठी कोणत्या आफ्रिकन देशासोबत करार केला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नामिबिया. दुसरा क्वेश्चन आहे या ठिकाणी अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला भद्रा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कर्नाटक. कर्नाटक व्याघ्र प्रकल्पांमध्ये बांदीपूर, नागरडोह, दांडेली अंशी आणि बिलिगिरी गंगा यांचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 3, अलीकडेच 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कुठे झाली? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नवी दिल्ली. या सहकार्याचे उद्दिष्ट लष्करी क्षमता वाढवणं आणि सामान्य सुरक्षांना तोंड देणं हे आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा, या ठिकाणी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2024 ची थीम काय आहे? याचं उत्तर आहे या ठिकाणी योजनेचा भाग व्हा. क्वेश्चन नंबर 5 बघा, आकात्सुकी मिशन हे कोणत्या स्पेस एजन्सीशी संबंधित आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी JAXA. आकात्सुकी मिशन हे JAXA या स्पेस एजन्सीशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, कोणत्या संस्थेने अलीकडेच भारताच्या स्वदेशी लाईट टँक जोरावर या प्रोटोटाईपचे अनावरण केले आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी DRDO ने. तर DRDO ही बरेच या ठिकाणी वेपन क्षेपणास्त्र सगळं बनवते. तर याचं जे लाईट टँक जोरावर हे जे स्वदेशी प्रोटोटाईप आहे त्याचं अनावरण DRDO ने केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, कोणत्या मंत्रालयाने भारतातील किशोरवयीन मुलांच्या कल्याणासाठी गुंतवणुकीसाठी आर्थिक प्रकरण शीर्षकाचा एक समावेशक अहवाल प्रकाशित केला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 8 बघा, या ठिकाणी कोणत्या वैधानिक संस्थेने महिलांवरील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी डिजिटल शक्ती केंद्राचं उद्घाटन केलं आहे? तर त्याचा या ठिकाणी राईट आन्सर आहे या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाने NCW. क्वेश्चन नंबर 9 बघा, या ठिकाणी ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया. यामध्ये बघा, ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी कोरल रीफ प्रणाली आहे जी ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनारपट्टीवर आहे. यामध्ये बघा, कोरल रीफ ही एक प्रकारचं वृक्ष असतं घनदाट या ठिकाणी, जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये की समुद्र शेजारची जी कोणती माती आहे ती या ठिकाणी वाहून जात नाही. ते बॅरल रीफ जे आहे कोरल रीफ प्रणाली ही त्याला अडवून ठेवते. क्वेश्चन नंबर 10 बघा, कोणत्या राज्यातील धनगर समाजाने चराऊ कॉरिडॉरची मागणी केली होती? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने. क्वेश्चन नंबर 11 बघा, भारताने पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपत्ती करार केला आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी संयुक्त राज्यासोबत. क्वेश्चन नंबर 12 बघा, जागतिक बौद्धिक संपदा दिवस 2024 ची थीम काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी IP आणि SDGs नाविन्य आणि सर्जनशीलतेसह आमचं समान भविष्य घडवणे. तर जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 13 बघा, अलीकडेच पुरुषांच्या रिकर्व तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकलंय? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी भारत देशाने. तर हे लक्षात ठेवा, रिकर्व तिरंदाजीची विश्वचषक स्पर्धा होती, त्यांनी भारतामध्ये सुवर्ण पदक जिंकलंय. भारताच्या पुरुष रिकर्व संघाने तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केलाय. त्यामध्ये 14 वर्षांचा सुवर्ण दुष्काळ मोडून काढत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकलंय. तर दक्षिण कोरिया त्याचा अगेन्स्ट मध्ये होता आणि 14 वर्षानंतर हा या ठिकाणी मोडलेला आहे रेकॉर्ड. क्वेश्चन नंबर 14 बघा, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे कनकेसनथुराई बंदर कोणत्या देशात आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी श्रीलंका. क्वेश्चन नंबर 15 बघा, या ठिकाणी भारतातील कोणत्या नियामक संस्थेने नुकतेच म्युच्युअल फंड नियमांमधील बदलांना मंजुरी दिली आहे जेणेकरून फ्रंट रनिंग रोखण्यासाठी? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीने. कारण सेबीकडेच या ठिकाणी अधिकार आहेत या पद्धतीचे. ऑनलाईनमध्ये या ठिकाणी ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटमध्ये खेळतात त्यांना सुद्धा या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचं काम हे पूर्णपणे सेबी करते. क्वेश्चन नंबर 16 बघा, अलीकडेच 7वी भारत इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कुठे झाली? त्याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी नवी दिल्ली. सहकार्याचे उद्दिष्ट लष्करी क्षमता वाढवणे आणि सामान्य सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी या ठिकाणी ही बैठक ठेवली होती. क्वेश्चन नंबर 17 बघा, जागतिक अस्थमा दिन 2024 ची थीम काय आहे? याच्यामध्ये राईट आन्सर आहे दमा एज्युकेशन एम्पावर्स. क्वेश्चन नंबर 18 बघा, अरबी समुद्रातील शार्क आणि किरणांचा अभ्यास आणि संवर्धन करण्यासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशाशी सहकार्य केले? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ओमान या देशाशी सहकार्य केले. क्वेश्चन नंबर 19 बघा, नुकतीच निवृत्ती जाहीर करणारा टेनिसपटू डॉमिनिक थीम हा कोणत्या देशाचा आहे? याचा राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियाचा टेनिस स्टार आहे हा डॉमिनिक थीम. यांनी मनगटाच्या सततच्या दुखापतींमुळे हंगामाच्या शेवटी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा,
देशातील सर्वात मोठा कौशल्य कार्यक्रम इंडिया स्किल कॉम्पिटिशन 2024 कोणत्या ठिकाणी सुरू झाला? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नवी दिल्ली. देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा इंडिया स्किल 2024 ही 15 मे 2024 रोजी नवीन दिल्ली येथे यशोभूमी द्वारका या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मराठी कट्टा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. याच अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.